आहोत. गजानन 11 मुलुंड विरुद्ध यंगस्टर पापडी वसई या दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. गजानन 11 मुलुंड संघाचे कर्णधार आलेले आहेत. यंगस्टर पापडी संघाचे कर्णधार आलेले नाहीयेत. चला टॉस साठी यायचं आहे. दी लेजेंड्स सतीश शेट्टे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. गजानन 11 मुलुंड या संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय पेंडिंग असेल. सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राहुल वाळून साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पीके सन्स डोंबिवली या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 72 धावा फलकावरती उभ्या केल्या. 73 धावांचं मोठं आव्हानात्मक लक्ष उभं केलंय स्वस्तिक 11 एरोली संघासमोर. आणि या संघाकडून सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. मिस्टर जावे आणि त्यांच्या सोबत राम. बॉबीचा पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. तिथे पहिली धाव वेगाने घेतलेली आहे. इथे स्ट्रायकिंग एंडला फेकी झाले. ओ जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जावेद यांच्या बॅटमधून. क्षमासावी राम यांच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत. जावेद नाव स्ट्रायकिंग एंडला आहेत. जरा ओव्हरपिच बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू ड्राइव्ह केला होता. जबरदस्त सुरुवात झाली जरूर, परंतु मोठे लक्ष आहे. परंतु या मैदानावरती, ज्या मैदानाला टेनिस क्रिकेटचं पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातं, 80च्या वरती देखील धावा चेस झालेल्या आहेत. पाहावं लागेल स्वस्तिक 11 एरोलीची सलामीची जोडी. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला ही धाव येते. चांगली गोलंदाजी बॉबी यांची. हात करून दिलेले नाहीयेत. धावफलक 3 वरती पोहोचतंय.
आता स्ट्राईक वरती जावेद आलेले आहेत, जावेद शेख द लेजंड्स. आणि या लेजंड्स यांच्या सोबत ज्यांनी ज्यांनी क्रिकेटचा काळ गाजवला, अविनाश जाधव सर, सतीश शेट्टे सर ते अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुलजी वाहन सर ते देखील अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी एज लागून चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये जातोय. खूप लांबचा प्रवास करून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 5 वरती पोहोचले. जावेद शेख सर मॅचलेसचे जबरदस्त खेळाडू आहेत आणि कित्येक काळ या खेळाडूंनी गाजवलाय त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती. ओहो, जबरदस्त स्ट्रोक खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत जरूर, चांगला स्टॉप पाहायला मिळाला. दोन धावफलकावरती आणखीन जोडले जात आहे. धावफलक 7 वरती पोहोचत. सलगचे 8 चेंडू 8 षटकार हे जे रेकॉर्ड आहे ते त्यांच्या नावावरती आहे आणि दोन्ही खेळाडू मॅचलेसचे आहेत. आणि कित्येक वेळा या दोन्ही सलामीच्या जोडीने असे कित्येक मोठमोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावरती केले आहेत, हाय टोटल चेज केलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी चांगल्या, ड्राईव्ह चांगले घेतात, रनिंग बिटवीन द विकेट चांगली. आणि ज्या पद्धतीने अविनाश जाधव सरांनी सांगितलं होतं की फिट राहणं खूप गरजेचं आहे आणि असं वाटत नाहीये. अविनाश जाधव सराला 1996चा काळ त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आज देखील जरी त्यांना बॅट घेऊन मैदानात उतरले तरी अजून देखील तो शॉर्ट ऑन पुलचा फटका ते या मैदानाच्या सर्वात लांबच्या ठिकाणी मारू शकतात. ही अजून ताकद आहे त्यांच्यामध्ये. धावफलक 7 वरती आहे. 5 हा डेड बॉल असणार आहे कारण की बॉल बहुधा तिथे फुटलेला आहे. पंच 4 चेंडू हा डेड बॉल आहे. थँक्यू सो मच. धावफलक मध्ये थोडासा बदल तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in वाहिनीवरती धावफलक 5 वरती पोहोचला आणि चेंडू 4 झालेले आहेत. जावेद शेख सर स्ट्राईक वरती आहेत, द लेजंड्स. जावेद सर स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्या बॅट मधून 2 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू 5 धावा. चांगला बॉल यावेळेस यॉर्क करण्याचा प्रयत्न, अगदी पॉपिंग क्रीज जवळ चेंडू तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये. हो, चांगला बॉल बॉबी यांचा आणि त्यांची स्टाईल देखील युनिक आहे. खूप उंचच गेला आहे चेंडू. कॅचिटचा कॉल दिलेला आहे परंतु सेफ लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 7 या आकड्यावरती पोहोचलाय. रेकॉर्ड रन रेट जर पाहिलं तर 16.5 म्हणजे 17च्या गतीने धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. परंतु पहिलं षटक बॉबी यांनी चांगला हाताळले. 7 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी अरुण यांच्याकडे गेलेले आहेत परंतु ही सलामीची जोडी जावेद सर आणि राम सर चांगले सेट झालेले आहेत. दोन्ही खेळाडूंनी 3 चेंडूचा सामना केलाय. जावेद सरांच्या बॅट मधून 4 धावा आलेल्या आहेत, राम सर यांच्या बॅट मधून 3 धावा आलेल्या आहेत. अशी टोटल आपण धावफलकावरती 7 पाहतोय. द लेजंड्स सतीश शेट्टी सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला होता. तिथे गजानन 11 मुलुंड या संघाने टॉस जिंकला होता. त्यांचा निर्णय अजून आलेला नाहीये. आपला निर्णय पेंडिंग आहे, तो त्वरित आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
अरुणचा पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. पंचांचा व्हाईट बॉलचा इथे इशारा आलेला आहे. फुल टॉस बॉल होता परंतु सोडून दिलाय. खराब चेंडू, खराब सुरुवात अरुण यांची. पहिला चेंडू वाईट हाताळला. अप ट्रॅकर पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका खेळला. क्षेत्रक्षक खूप दूर आहे आणि पहिली धाव पूर्ण होतेच त्याचबरोबर दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पार रनिंग बिटवीन द विकेट खूप आकर्षक आहे. आय कॉन्टॅक्ट आणि त्याचबरोबर कम्युनिकेशन चांगलं आहे विकेट दरम्यान धावत असताना. आखो ही आखो में इशारा किया आपण बोलतो त्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट चालू आहे. पंचांनी नो दंडित केलेला आहे परंतु धाव पूर्ण केलेली आहे. पहिली दुसरीचा प्रयत्न होईल. एस इट इज ते देखील पूर्ण होताना दिसते. पंचांनी थ्रो गोलंदाजीचा इथे नो दिलेला आहे. सॅम्युअल कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे. सॅम्युअल पेनल्टी नाहीये. फक्त पाहायला गेलं तर गोलंदाजी करू शकणार नाहीये. नो प्लस 2 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो 3 धावा आहेत या चेंडूवरती. अरुण यांची खराब सुरुवात. एक चेंडू लीगल हाताळलेला आहे. पहिला वाईट होता त्यानंतर थ्रो गोलंदाजीचा नो आणि तिथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या. तेरा धावफलकावरती लागले गेलेले आहेत आणि विके आलेले आहेत गोलंदाजीसाठी. त्यांना पाचारण केलेलं आहे. राम सर आणि जावेद सर चांगले सेट झाले जातात. इथून पुढे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि राम सरांना ही सुवर्ण संधी असणारे हात खोलण्यासाठी कारण की हा फीटचा चेंडू आहे. एक लीगल डिलिव्हरी झाली होती. अरुण यांनी ते षटक दुसरं घेऊन आले होते आणि हा फीटचा बॉल विकी यांना पाचारण केलेला आहे. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल दर्शवलेला आहे आणि ते पाक्षेत्र क्षणामध्ये हा पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. लवकरच आपल्यापर्यंत निर्णय येईल पंचांचा. हे पहा एमसीए क्वालिफाईड पंच आहेत आणि पंचांच्या नजरेमधून कोणतीही चुकी होणार नाहीये आणि अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. सामना त्वरित चालू ठेवायचा आहे कारण अजून देखील खूप सारे सामने आपले बाकी आहेत.
हे पहा नो बॉल आला होता थ्रोचा, त्यानंतर बॅट्समन तोच आहे. बॅट्समन चेंज झाला असता तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकला असता आणि तुम्ही इथे फिल्डिंग चेंज केली गेली. त्यामुळे MCAच्या रूलनुसार योग्य निर्णय पंचांनी तिथे दर्शवलेला आहे. त्यामुळे अतिरिक्त वेळ घेऊ नका, माझी विनंती असेल. पहा मॅचला खऱ्या अर्थाने इथे मोमेंटम शिफ्ट होताना दिसतंय. करंट रन रेट देखील बदललेला आहे. प्रीड कंटिन्यू असणार आहे. राम सर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. उघडा डोळे, नीट पहा, पुढचा चेंडू फ्री हिट. खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल यावेळेस डॉट बॉल आलाय मंदर सर. खूप महत्वाचा चेंडू होता. थोडीशी चर्चा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल जावेद सर आणि राम सर या दोन्ही सलामीच्या जोडीमध्ये धावफलक 14 वरती पोहोचले. आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ साकारलेला आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. एसटी रक्षक स्वतः चेंडू खाली आणि राम यांना माघारी परतावं लागेल. 7 धावा त्यांच्या बॅटमधून. पहिला इथे गडी गमावलेला आहे. स्वस्तिक 11 संघाला पहिली मोठी विकेट पाहावी लागलेली आहे. चांगली गोलंदाजी विकी यांची. प्रीडचा बॉल होता तिथे त्यांनी चांगली ती जो टर्निंग पॉइंट होता तिथे चांगली त्यांनी गोलंदाजी केली आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलं राम यांना. राहुल आलेत इन ॲट नंबर 3 वरती. खऱ्या अर्थानं राहुल यांच्यावरती संपूर्ण जिम्मेदारी असेल. समीकरण जर पाहिले गेलं तर अजून 21 चेंडू 59 धावांची गरज आहे आणि तो प्रेशर होता मंदर सर, कारण की कोणताही मोठा हिट आला नव्हता आणि ज्यावेळेस तुम्ही हाय टोटल चेज करत असता त्यामुळे प्रति ओव्हर तुम्हाला एक मोठा हिट मारणं गरजेचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन सातत्याने राम सर आणि जावेद सर यांच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट धावत असताना चर्चा होत असताना रंगत होते की पहिला अजून हिट आलेला नाहीये आणि फ्रीटची संधी तिथे आली. तिथे थोडासा तो चेंडू डॉट आला फ्रीटचा आणि त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न राम सरांचा आणि यष्टी रक्षकाने तिथे झेल टिपला गेला. पहिली विकेट 14 धावेवरती स्वस्तिक 11 ऐरोली संघाची. राहुल आलेले आहेत आणि या मैदानामध्ये कालच्या दिवसभरामध्ये आजच्या दिवसभरामध्ये 3 नंबर हा लकी नंबर ठरलाय, कारण की 3 क्रमांकावरती फलंदाजांनी चांगले बॅटिंग केले. हो चांगला बॉल सर, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. डोंबिवली गजानन 11 मुलुंड आपला निर्णय अजून आलेला नाहीये, निर्णय कळवायचा आहे. फटका चांगला, पहा काय स्ट्रोक खेळाय, वा 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 जबरदस्त आणि ते काय हिटची गरज होती आणि तो हिट राहुल यांच्या बॅट मधून आलाय. स्वस्तिक 11 ऐरोली या संघाच्या डगआउट मधून राहुल यांना आवाज दिला जातोय, कमॉन राहुल्या, वा याच ती मॅचची खरी मजा.
तुमचा डगआउट किती स्ट्रॉंग आहे, डगआउट मधून किती आवाज येत आहे. डगआउट शांत तर संपूर्ण मॅच शांत असते आणि इथे खऱ्या अर्थानं आता मॅच मध्ये मजा यायला लागलेली आहे. वातावरण शांत होतं परंतु राहुलच्या बॅटने वातावरण तापलंय. जबरदस्त फुल फटका, पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलाय. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, यावेळेस खूप उंच गेलाय आणि लांब देखील. वाव, सो इलिगन्स, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. 6-1-6 आणि 6-2-12. धावफलक थेट पोहोचले 27 आकड्यावरती. अजून देखील एक चेंडू बाकी आहे. 7-18 देखील होतं. षटकारांची हॅट्रिक देखील होऊ शकते आणि राहुल डगआउट मधून सेट होऊनच आलेत मैदानात. जबरदस्त बॅटिंग, षटकारांची हॅट्रिक वरती राहुल उभा आहे. आल्या आल्या पहिल्याच 2 चेंडूवरती दहाडला आहे. आपल्या बॅट मधून सलगचे 2 षटकार मारले आहेत. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? दी लेजेंड्स अतिथी कक्षामध्ये आहेत. शॉटफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड डिलाइटफुल मिस्टर राहुल. व्हॉट अ शॉट. सलगचे 3 पूल, काय फटके खेळतायत. आणि पूलचे बादशाह दी लेजेंड्स अविनाश जाधव सर यांच्या समोर फटके मारलेत. आकर्षक 3 सलगचे षटकार आलेत राहुल यांच्या बॅट मधून. धावफलक पोहोचलाय 33 आकड्यावरती. गेली 10 दशक 3 क्रमांकावरती स्वस्तिक 11 एरोली या संघाच्या साठी खेळत आलेले आहेत राहुल. निलेश भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. गेली 10 दशक स्वस्तिक 11 एरोली संघासाठी 3 क्रमांकावरती बॅटिंग केलेली. धावफलक 33 वरती पोहोचलाय. आता समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 40 धावांचा असणार आहे. पुन्हा एकदा बॉबी यांना बोलवलेलं आहे. सक्सेसफुल ठरलेले आहेत. चतुर्चलक बॉबी यांचं स्वागत. जावेद यांच्या बॅट मधून जावेद काबल्ला, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, चरण. ओहो, काय फटका सजवलाय. दी लेजेंड्स, हे जे टायटल आहे ना दी लेजेंड्स, ते असंच आपल्या नावापुढे लागत नाहीये. त्यासाठी तुम्हाला निस्वार्थ क्रिकेटची सेवा करावी लागते. भोईर सर काय म्हणाल? आणि ज्याने या क्रिकेटची निस्वार्थ सेवा केलेली आहे त्यांच्या पुढे ते नाव जोडलं जातं, दी लेजेंड्स. अविनाश जाधव सरांनी सांगितलं होतं की तो काळ वेगळा होता 90च्या दशकातला. इथून जरी अँटॉप हिलला जावं लागत असेल, नवी मुंबईला जावं लागत असेल, बाहेर कुठे खेळावं जावं लागत, तितकी जाण्याची प्रवासाची सोय नव्हती. तरी देखील त्यातनं प्रवास तो केलाय. पहा, पहिले 7 चेंडू कुठे होती मॅच आणि नंतरचे हे 4 चेंडूवरती 4 सलगचे षटकार आलेत. लॉब केलाय, उंच गेलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक स्वतः होते परंतु बॉबी स्वतः गोलंदाज आहेत. 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि 2 धावून कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबल ही या खऱ्या अर्थाने क्रिकेटची लाईफलाईन आहे. जशी मुंबईची लाईफलाईन तशी सिंगल डबल या मॅचची लाईफलाईन. राम सर लवकर बाद झालेत परंतु त्यांनी रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त धावलेले आहेत. आल्या आल्या मोठे प्रहार खेळायचे नाहीयेत. आल्याला स्वतःला या मैदानाशी, या खेळपट्टीशी साजेसं करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपले स्ट्रोक, आपल्या भात्यातील जबरदस्त फटके खेळायचे असतात. तेच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फटका खेळायचा होता.
लेग साइडला जातोय चेंडू. पहिली धाव वेगाने घेतले. दुसरीसाठी जावेद शेख स्वतः स्ट्राईक वरती येण्याचा इथे प्रयत्न करतायत. ओ इथे पहा, बैलगाडा शर्यत म्हणावी लागेल. एका बाजूला पुण्याचा म्हणाल गेला तर या शर्यतीसाठी पुण्याचा सप्तम हिंद केसरी बक्कासूर धावत होता आणि कराडचा मथुर, अशी शर्यत जुंपली होती. परंतु वा, काय हा मस्त सीन होता. आणि हे क्रिकेट आहे. ज्यावेळेस तुम्हाला लेजेंड्स खेळताना मैदानात दिसणार त्यावेळेस असे दृश्य आपल्याला पाहायला मिळणार. ओहो, काय रन चोरले ते. आता मॅच पाहिलं तर 15 चेंडू आणि 30 वरती आलेले आहे. धावफलक 43 वरती पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑन, क्लिअर करा लॉन्ग ऑन. जावेद काबल्ला, माशाअल्लाह, सुभानअल्लाह. चरण धावफलक पोहोचलेला आहे 49 वरती. एक गडी बाद ही स्थिती आहे. 14 चेंडू आणि आता 24 धावांची गरज असणार आहे. 14-24. जावेद सर घेत आहेत 7 चेंडू 20 धावा आणि राहुल 3 चेंडू 18 धावा. हे पहा, गजानन 11 मुलुंड या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यंगस्टर पापडी वसई संघाला बॅटिंग करावी लागणार आहे. आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. चला मॅचला सुरुवात करूयात. काय मॅच रंगले. पहिल्या 2 षटकानंतर मॅच पूर्णपणे आपल्या बाजूला फिरवले स्वस्तिक 11 संघाने. डाऊन द ग्राउंड अँड इनटू द फॅन्स. वन बाउन्स चेंडू सीमा रेषेचं कुंपण तोडून सीमा पार चौकार. पहिलं षटक बॉबी यांनी हाताळलं होतं. पहिली सुरुवात त्यांनी केली होती. 7 धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथे संघाने विश्वास ठेवला. तिसऱ्या षटकाला बोलवलं, परंतु इथे दोन्ही फलंदाजांच्या समोर त्यांच्यावर उत्तर नाहीये. हो, यावेळेस पुढे ठेवला होता चेंडू. पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला. चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये इथे पंचांचा इशारा आलेला आहे आणि धावफलक 3 षटकानंतर 54 वरती पोहोचले. एक गडी बाद झालेले आहेत. राम सर, जावेद सर 9 चेंडू 24 धावांवरती खेळतायत आणि राहुल 3 चेंडू 18. आता गरज असणार आहे 12 चेंडू 19 ची. स्ट्राईक वरती असणार आहेत जावेद सर. मिस्टर कोमल आलेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 19 ची गरज आहे आणि 9 चेंडू 24 धावांवरती दी लेजेंड्स जावेद सर खेळत आहेत. पहिली 2 षटक मॅच एकदम शांत होती, परंतु त्यानंतर राहुलने एंट्री केली ना. राहुलची एंट्री रॉयल एंट्री होती आणि त्या एंट्रीने खऱ्या अर्थाने मॅच बदलली. 3 सलगचे षटकार आणि तिथे मॅचने मोमेंटम शिफ्ट केला आणि त्यानंतर जावेद सरांची सेन्सेबल खेळी. 9 चेंडू 24 धावांवरती ते घेतात. 12-19 ची मॅच आहे. मॅच अजून दोन्ही बाजूला आहे. इथे जर एखादी विकेट प्राप्त केली तर मॅच बनू शकते. लोप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, ही संधी आहे. संधीचं सोनं होईल का? नाहीये. स्लाइड झाले तिथे. चेंडू चिखलामध्ये अडकतोय तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केले जात आहेत. धावफलक 56 वरती पोहोचलाय. अब तक 56. परंतु कोमल यांनी चांगली सुरुवात केली.
लेन थोडी मागेच ठेवलेली आहे पहिल्या चेंडूपासून आणि चांगली सुरुवात अगेन्स्ट दी जावेद सर, कारण की चांगले सेट झालेत ते 10-26 वरती ते खेळत आहेत. 56 धावा धाव फलकावरती. हो चांगला बॉल, जबरदस्त यॉर्कर, अगदी कोल्हापुरी तांबडा पांढरा जसा झणझणीत असतो तसा यॉर्कर इथे हाताळलाय. पुन्हा एकदा तीच दहशत, तीच दहाड, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. काय बॅटिंग करतायत जावेद सर. ते बोलतात ना, शेर बूढ़ा हुआ तो क्या हुआ लेकिन शिकार करना नहीं भूलता है. पुन्हा जंगलातून बाहेर येतो, तीच ताकद, तीच दहशत आणि तीच दहाड घेऊन. आणि आज जावेद सरांची डरकाळी सगळ्यांच्या नजरेमध्ये आलेली आहे. काय सांगाल भोईर सर. धावफलक 62 वरती जाऊन पोहोचलाय. आता 9 11ची गरज. समोरच्या दिशेने फटका, हा फटका खूप उंच गेला. ही संधी आहे कॅचिटची आणि पकडली जाईल झेल. जबरदस्त झेल टिपला इथे. 12-32 ची जबरदस्त खेळ केलेली आहे आणि जावेद सर माघारी परततायत. मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो, कारण की या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ही विकेट घेऊन पीके सन्स डोंबिवली या संघाने मॅच अजून जीवन ठेवलेली आहे. अजून गरज असणार आहे 8 चेंडू आणि 11 धावांची. अजून मॅच संपलेली नाहीये. हे चेंडू जर 2 डॉट्स येत आहेत तर प्रेशर जमू शकतो स्वस्तिक एरोली संघावरती. आणि जबरदस्त गोलंदाजी कोमल यांची. आठ 11ची गरज आहे. डगआउट मधून स्वागत केलं जात आहे. सुमित साळवे मैदानात उतरलेले आहे, परंतु दी लेजेंड्स जावेद सरांची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कारण की वाघ किती शांत बसला तरी जंगलात उतरल्यानंतर डरकाळी फोडणार याचं उत्तम उदाहरण त्यांनी त्यांच्या आज बॅट मधून दिलंय. जबरदस्त खेळ मॅच, परंतु आता निर्णय क्षणावरती आलेले आहे. इथे संधी आहे डायव्ह करण्याचा प्रयत्न. बॉबी होते चेंडू जवळ. दुसरी धाव इथे चुरशीने कंप्लीट करण्याचा प्रयत्न. विकेट विकेट विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. इथे 1 धाव मिळेल. जबरदस्त यष्टी रक्षण केलंय. निलेश कापसे यांचं कौतुक करावं लागेल. त्या रनआउट साठी किती त्यांच्यावरती प्रेशर असेल. आता मॅच पाहिलं तर 7 चेंडू 10 वरती येऊन पोहोचलेले आहे. नितीन मैदानात दाखल झालेले आहे. पाहावं लागेल. राहुल मैदानात आहेत. त्यांनी फक्त 3 चेंडू खेळले होते आणि 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते. त्यानंतर त्यांच्या बॅट मधून एकही चेंडू खेळला गेलेला नाहीये. मॅच अजून आहे. मॅच बनवले कोणी तर मॅच बनवलेले आहे मिस्टर कोमल यांनी. नाव कोमल आहे परंतु गोलंदाजी तिखट आहे या मॅच साठी. आणि या गोलंदाजीसाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की खऱ्या अर्थाने या मॅचला पुनर्संजीवनी दिली असेल पीके डोंबिवली संघासाठी तर ते आहेत मिस्टर कोमल सर. आता मॅच पाहिलं तर 7 धावावरती आलेले आहे. दोन्ही डगआउट मध्ये शांत वातावरण आहे. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राइव्ह केलाय. चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना इथे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तिसरीचा प्रयत्न होणार का प्रश्नचिन्ह आहे. उत्तर आहे नो. 2 धावा इथे येत आहेत. धावफलक पोहोचतंय 65 वरती. 3-4 षटकानंतर कोमल यांनी ती महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आणि
पीके सन्स डोंबिवलीला या मॅच मध्ये पुनर्संजीवनी देत पुनरागमन करून दिलेलं आहे. 60 ची गरज असणार आहे. कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत आहात तिलक नगर कप 2026 अतिथी कक्षामध्ये दी लेजेंड्स बसलेले आहेत आणि मैदानात देखील 14+ चे लेजेंड खेळत आहेत आणि मॅच रंगलेली आहे. पीके सन्स डोंबिवली विरुद्ध स्वस्तिक 11 एरोली. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. स्ट्राइक वरती राहुल असणार आहे. थोडंसं पारडं पाहिलं गेलं तर स्वस्तिक 11 एरोली संघाचं जड आहे, कारण की राहुल मैदानात आहे. त्यांच्या बॅटमधून 3 चेंडू 3 षटकार आले होते. 18 धावावरती ते घेत आहेत. इथे गरज आहे 60 ची आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय आबा. त्यांच्यावरती संघाची संपूर्ण जिम्मेदारी आता त्यांच्या खांद्यावरती आहे आणि पाहूयात संघासाठी विजयाची ही नौका किनाऱ्याला ते घेऊन जातील का. 6 चेंडू आणि आता 8 ची गरज आहे. स्ट्राइक वरती आहे सेट फलंदाज राहुल. ची गरज असताना बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा चेंडू निघून जातोय अगदी आउटफील्डला गुदगुल्या करत सीमारेषा बाहेर आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि आता असणार आहे 4 ची गरज. राहुल यांच्या बॅट मधून 4 चेंडू 22 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याची ताकद त्यांच्या जवळ आहे. मगाशी बोयर सरांनी तेच सांगितलं. गेली 10 दशक संघासाठी 3 नंबरवरती या फलंदाजाने जबरदस्त बॅटिंग केले आणि हार्ड हिटर फलंदाज आहेत. जास्त काळ घेत नाहीयेत. कमी चेंडू मध्ये जास्त मोठे फटके मारण्याची ताकद. 5-4 ची गरज. 5-4 ची गरज असताना पंचांचा इशारा पहा. पंचांचे बोट आकाशाकडे आलेत. राहुल यांना माघारी परतावं लागेल. मॅच येऊन ठेपलेले आहे 4 चेंडू 4 वरती. राहुल माघारी 22 धावा करून. चार चेंडू 4 धावांची गरज असताना मिस्टर प्रशांत मार्को मैदानात दाखल झालेले आहेत. स्वस्तिक 11 एरोली 69 वरती 4 आहेत. राहुल परतताना आपल्याला दिसत आहेत, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. या शेवटच्या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थानं कोमल सर यांचं कौतुक करेल. त्यानंतर आबा आले, चौकार आला, परंतु त्यांनी ती महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेली आहे. मॅच येऊन ठेपलेली आहे 4 चेंडू 4 धावा. चला मॅचला गती द्यायची आहे आणि स्ट्राइक वरती असेल मिस्टर प्रशांत मार्को. चार चेंडू 4 ची गरज असताना हा चेंडू आलाय डॉट. आता खरी मॅचला मजा येणार आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. काय गोलंदाजी केलेली आहे कोमल यांनी. आबा मॅच अगदी 4थ्या षटकानंतर बनवली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी बदल आपल्याला पाहायला मिळतात, त्वरित बदल पाहायला मिळतात. 3-4 ची गरज आहे. कुठे जाऊ नका. हा थरारक मुकाबला अनुभवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेटचं पॉवर हाऊस तिलक नगर मध्येच यावं लागतं. हो काय मॅच बनले. 3 चेंडू आणि आता 4 ची गरज. तीन 4 ची गरज. हा देखील चेंडू सुरेख आहे.
पहा मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट निर्माण झालेले, आता मॅच येऊन पोहोचलेले आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या चेंडूवरती राहुलच्या बॅट मधून चौकार आला होता आणि विकेट किती महत्वाची होती ते तुम्ही पाहिलं असाल. आबा यांनी ती विकेट घेतली आणि त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू डॉट आलेत, म्हणजे विकेट आणि डॉट हे समीकरण आहे. आता मॅच 2 चेंडू 4 वरती आलेले आहे. नितीन हा चांगला फलंदाज आहे, तो नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. पहा मैदानाच्या चौफेर प्रेक्षक मायबापांचं लक्ष देखील या मॅच वरती लागून राहिलेलं आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. 2 शॉट 4 ची गरज असताना हलकीशी एज लागलेली आहे. शॉर्ट टर्नमॅनला कलेक्शन केलं जाईल. 1 धाव आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं जर स्वस्तिक इलेव्हन एरोली संघ ज्या गोष्टीची इच्छा व्यक्त करत होता, नितीन स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. कंपल्सरी चेजिंग हा या नियम आहे मॅचचा. 1-3 ची गरज. आता मारावं लागेल तर तुम्हाला चौकारच मारावा लागेल. षटकार तर मारला तर तुमच्यासाठी फायद्याच आहे, परंतु चौकारच मारावा लागेल आणि आता 3 धावा धावून कंप्लीट करावी लागतील. 1-3 ची गरज. काय गोलंदाजी केले या शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, त्यानंतर 26, त्यानंतर 21. कोमल आले. 11 धावांचं ते महत्वपूर्ण षटक. जावेद सरांची विकेट तो टर्निंग पॉइंट राहिला. त्यानंतर आबा आले आणि या षटकामध्ये चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती, परंतु त्यानंतर राहुलची विकेट आणि त्यानंतर सलगचे 2 डॉट. 1 धाव आली शॉर्ट टर्नमॅनला आणि आता मॅच येऊन टेपलेले आहे. 1 चेंडू 3 धावा. ओ हो, काय मॅच रंगली. अगदी सगळ्या प्रेक्षक मायबापांचं मैदानाच्या आतमध्ये लक्ष. चला मॅचला स्पीडअप द्यायचा, मॅच थांबवायची नाहीये. 1-3 ची गरज. काय मॅच रंगले. शेवटचा बॉल. 1-3 ची गरज. स्ट्राईक वरती आहे नितीन, हा डिटर फलंदाज. नितीन चौकार मारेल का की षटकार का डॉट येईल. 1-3 ची गरज. लॉप केलाय. पहिल्या धावेसाठी वेगाने निघालेले आहेत. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न. इथे 5 स्लाइड झालेले आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का, करावाच लागणार आहे. आणि पहा इथे स्ट्राईकला प्रशांत यांच्याकडून चुकी झाली. 2 धावा धावून कंप्लीट झालेल्या आहेत. स्कोर जा लेवल 72 धावा, परंतु कंपल्सरी चेसिंग हा निर्णय 1 धावाने पराजय पत्करावा लागलेला आहे स्वस्तिक इलेव्हन एरोली संघाला. जबरदस्त खेळ डोंबिवली संघाचा. इथे काय बॉलिंग केले आबा यांची. जबरदस्त. या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे मॅच खरी फिरलेली आहे. आबांसाठी नक्कीच मी बोलेल. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेने उद्या नव्याने. सामर्थ्य नाशवंत नाहीये. जबरदस्त खेळ दोन्ही संघाकडून. वाह अविनाश जाधव सर, यापेक्षा अजून सुंदर काय असू शकतं. काय मॅच रंगली होती. मी अविनाश जाधव सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅच दुसरा तिसरा कोणी नाहीये. 6 चेंडू 8 धावा ज्यांनी डिपेंड केल्या तेच मिस्टर आबा ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. मी आबांना विनंती करतो यायचं आहे, आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. तुम्ही पाहू शकता दी लेजेंड्स अविनाश जाधव सर यांच्या शुभ हस्ते आबा यांना प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. 8 धावा डिपेंड केलेल्या आहेत. आबा कुठे जायचं नाहीये. 2 मिनिटं तुमची मी घेऊ इच्छितो, कारण की हा मुवमेंट्स आहेत आणि अविनाश जाधव सर असल्यावरती तुम्हाला बोलावं तर लागणारच.